आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. दादा 4 पेन किलर द्या आणि उंदीर माराचं औषध द्या. काय बोललो होतो मी? दुसरा मार्ग तो हाच. तुम्ही दोरी बघितली म्हणून तिनं प्लॅन चेंज केला. आता गोळ्या आणि उंदराचं औषध माणसाची पालखीच होती. असं औषध अंगात भिंत ना माणूस जगायचा चान्सच राहत नाही. आता तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवते बघा ती. म्हणजे लोकांनी वाटणार तुम्हीच गोळ्या देऊन तिला मारले. एका पोलिसाचा जीव घेतलाय तुम्ही म्हणून लोक तुम्हाला आता टायरात घालून तुडवणार. आणि तुमची भांडणं तुमच्या वस्तीतल्या कोंबड्याला सुद्धा माहिती. तुम्ही इथं बी आलात. माझ्या मागावर तर नाही आहेत ना? नाही नाही, ते आमचं डोसकं दुखायला लागलंय ना तेव्हा गोळी घ्यायला इथं. हा मी घेऊन देऊ का तुमच्यासाठी गोळी? नको नको, तू नको तसती घेऊ. मी घेतो. त्या गोळ्या कुठल्या? अहो ते घोलप काका नाहीत का आमच्या चौकीत? त्यांचं डोकं दुखत होतं म्हणून पेन किलर घ्यायला आले होते. आणि ते उंदराचं औषध? ते होय, अहो लई उंदर झाल्यात चौकीत म्हणून घेतले. तुम्हाला घ्यायच्यात ना गोळ्या? तू तुझंच कामावर आम्ही घेतो की. मंजू आता इकडे कुठे चालली असं? तुम्ही तिचे सगळे प्लॅन रेड हँड पकडले. अजय ती नक्की गाडी खाली येणार. तो बघा लांबून टेम्पो आलाय. कन्फर्म ती त्याच्याकडे चालली बघत हळूहळू. हे बोरी काय करायलास तू? टेम्पो खाली जाणार होतीस ना? अहो तो टेम्पो लांब होता अजून बी. मी केले असते की रस्ता क्रॉस. आणि मी काही टेम्पो खाली. तुमचं खरंच काय काम आहे का उगाच माझ्या माग माग करताय मगाचपासून? काय नाही, ते एका नातेवाईकाला इष्टी किती वाजता येणार आहे ती बघायसाठी इथं आलतो. इष्टी येणार तेवढ्यात तेवढे टेम्पो आला. आत्ताच निघालोय घरला. ठीक आहे येते मी. उगा माझं भांड फुटलं असेल ना तिच्या मोर. आता काहीतरी भलत असेल तर सल्ला देऊ नको मला. ते पाण्याची बाटली कुठे आहे तुझी? हे पाणी पोटात जात नाही काय रे? डोक्यात कसं होती पिल्यावर? हायचं आपलं पाणी तसं मिनरल वाणी. हा बर ते जाऊ द्या. चला त्याच्या मागे जाऊ. ते कुठं जाते ते बघूया. चला. हे राहू दे माझ्याकडे. शेतकऱ्याच्या आंदोलनाला हलक्यात घेऊ नका तुम्ही. शेतकऱ्याचं आंदोलन आहे ते. नाही, मी एक शेतकरी संघटनेचा जबाबदार नेता म्हणून सांगतो, आंदोलन मागे घेणार नाही म्हणजे नाही. तात्यासाहेब हा चेक पुढे गेलं. कारखान्यावरून आलाय. काय म्हणणं आहे त्यांचं? शेतकऱ्यांचं आंदोलन कारखान्यावर होता कामा नये. याच्यावर तर आकडाच नाही. साहेब त्यांचं म्हणणं आहे की जो तुम्ही आकडा टाकाल तोच. ठीक आहे, आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना सांग, केवळ आणि केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण आंदोलन मागे घेत आहोत. तात्यासाहेब, मम्मी. अरे ये 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 वा 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 वा. अरे
या ताई, आमच्या निडर कार्यकर्त्याच्या साक्षात ताई मायाताई आमच्या घरी. बसा. जेलमध्ये काही त्रास? नाही नाही, उलट तुमच्यामुळं तिथलं पोलीस आत बिन वागत होता आमच्याशी. त्याच्यासाठी तुमचे लय धन्यवाद. होय, तात्यासाहेब नसते तर सगळंच अवघड झालं असतं. करावं लागतं सत्या. कार्यकर्त्यांसाठी, त्यांच्या घरच्यांसाठी हे सगळं करावं लागतं. हे वा ताई, तुम्ही जे केलं ते चूक केलं मी अजिबात असं म्हणणार नाही. माझ्या मुलाची कोणी बदनामी केली असती, थोबाड फोडलं असतं मी. पण कसं आहे, आता राजकारणात एवढं गरम डोकं ठेवून चालत नाही. इलेक्शन आहे, आचारसंहितेची बेडी आहे. थंड डोक्यानं वागावं लागतं. आता आम्ही बघा कसं आहे, शांत आहोत आम्ही, सरळ मार्गे. छक्के पंजे आम्हाला जमत नाही ताई. ताई, कित्येक लोकांना प्रश्न पडलाय की इतका सरळ मार्गी, शब्दाचा पक्का, चारित्र्यवान माणूस राजकारणात आलाच कसा? अहो, विरोधकांना आमच्या विरोधात काही सापडत नाही म्हणून आमच्याच कार्यकर्त्यांनी केलेल्या चुका लोक आमच्या गळ्यात मारतात. आता तुम्ही जे केलंय त्याला मी चूक म्हणणार नाही, पण हे सगळं सत्याच्या आड येऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावं लागेल. म्हणजे काय कळलं नाही साहेब? मी बोललोय, कमिशनरशी बोललोय, त्यांच्या बहिणीशी बोललोय. ते त्याची तक्रार मागे घ्यायला तयार आहेत. त्या बदल्यात तडजोडीसाठी त्यांना जी रक्कम हवी असेल ती त्यांना चेकने देऊन टाक. आणि मी हे सगळं राजकारणासाठी करतोय का? राजकारणासाठी करतो का मी? सगळं करतोय मी राजकारणासाठी असं. आणि त्याच्याहून जास्त सत्याच्या राजकीय करिअरसाठी करतोय मी सगळं. ते मग कुठली कंपनी ती? हा, A to Z तिकडे जा, पैसे द्या, ते सांगतील तो चेक द्या आणि मिटून टाकायचं सगळं. आणि याच्यासाठी मुलगी शोधण्यासाठी कशाला विवाह संस्थेत नाव नोंदवता तुम्ही? चांगला हँडसम आहे माझ्यासारखा. काय साहेब तुम्ही पण? एक गोष्ट लक्षात घ्या ताई, तुम्ही जरी आमच्या कार्यकर्ते असलात तरी आमच्या नावावर आमच्या कार्यकर्त्यांनी सामान्य माणसाशी केलेली दंडेलशाही, दादागिरी, मनमानी आम्ही अजिबात सहन करणार नाही. त्यामुळे काहीही करायच्या आधी सत्याचा विचार करा. भावी राजकीय नेतृत्व आहे ते. लक्षात येईल ना ताई? आता काम आहेत बरीच. काय समाजकारणात आलं की घरी बसून जमत नाही, बाहेर पडावं लागतं. इथं काय करत असेल ही? कन्फर्म कन्फर्म. पोरगा शोधायला तुमच्या कटकटीला वैतागून दुसऱ्या संग लगीन करणार आणि तुमच्या हातात शेंगा देऊन निघून जाणार. मग तुम्ही बसा डीजेला कडेवर नाचवायत. तेव्हा सकाळ धरण तुझा एक बी अंदाज खरा ठरला नाही. तो का बस आता. बोला मॅडम, काय काम होतं? त्या केसच्या डिस्क्लोजरसाठी मॅडमच्या सह्या हव्या होत्या. तुम्ही थांबा इथं, मी साईन घेऊन येते. आता ह्यो इथं कशाला आला असेल? दोघांचं नक्की काय प्लॅन असेल रे?
सत्या शांत शांत. मॅडम हा परत अहो, काळजी करू नका मॅडम. आज ते इथं गोंधळ घालायला नाही आलेले, त्यांच्या चुकीचं प्रायश्चित करायला आले आहेत. होय मॅडम, आम्ही इथं माफी मागायला आलोय. आमच्या टेम्परमुळे तुम्हाला त्रास झाला, त्यामुळेच मी इथं तुमची माफी मागायला आलो. आणि फक्त माफी मागायलाच नाही, तर तुमची नुकसान भरपाई सुद्धा द्यायला आलोय. सांगा मॅडम, किती रुपये द्यायचे नुकसान भरपाईचं? 40,000 रुपये. एवढं? बलमा, हा, ती कम्प्युटर पण फोडलं ना. ती काय अजून नवीन पण आणलं नाही त्यांनी. बरोबर आहे, झालं असेल तेवढं. चेक दे. मॅडम, माफी असावी. येतो. वाघमारे मॅडम, झालं का समाधान तुमचं? माफी मागितली मी त्यांची आणि नुकसान भरपाई सुद्धा दिली. तुम्हाला अजून काय पाहिजे असेल तर सांगा. अहो मॅडम, या पोलीसवाल्या मॅडम त्या दिवशी आल्या होत्या ना, या सरांसाठी स्थळ बघायला आल्या होत्या. मी फॉर्म साईडलाच काढून ठेवला यांचा. बघू. हा बघा. आपल्या लग्नाची लईच घाई झाली वाटतं तुम्हाला. म्हणजे माझ्या लग्नाची? मी फक्त ते हा, बरोबर, आलं ध्यानात. मी तुम्हाला म्हणलं होतं की माझं लग्न झाल्याशिवाय तुमचं होऊ देणार नाही. म्हणून काय करताय वे? ठीक आहे, ठीक. मॅडम बघा, पुरी बघा, फक्त डेअरिंगबाज पुरी बघा, यांच्यासारख्या नको. मुलाला मुलगी दाखवायचं जर कॉन्ट्रॅक्ट घेत असाल तर माझ्यासाठी एक मुलगी बघा हो. केलं पाहिजे ना लग्न. किती दिवस असं एकटं फिरायचं नाही का? माझा बायोडाटा तुमच्याकडे देतो, काय असेल तुमची रीतसर फी पण देतो, नो प्रॉब्लेम. दोन्ही पण मॅडम. तुमच्याकडे पण जर माझ्यासाठी स्थळ आलं तर मला सुचवा बरं का. लई होतकुर आहे हो मी. नाही आता तोडफोड पण बंद केलं मी. हा, येऊ. धन्यवाद. बलमा, हो आलो. याच्या बायकोला ती कजाक सासू मिळणार याचीच मला खूप भीती वाटते. आई आक्रस्ताळी आहे, पण मुलगा बरा आहे. कसला बरा? आत्ताचं चांगलं वागणं फक्त दाखवायला होतं, आतनं नुसता दगडच आहे. चला मी येते. फाईल. हा शाहपुरी चालतो रे, किरकोळ काम होतं. हा ठीक आहे, तुला संध्याकाळी भेटतो, टेन्शन नको घेऊ. गबरू, तुझा अंदाज खरा ठरला बघ या टायमाला. हिचा काहीतरी वेगळाच मनसुबा दिसतोय. हे हातावर शेंगा टेकून जाणार ते आपल्या. शेंगा? टारपाला म्हणा, टारपाले. आता कुणाचा फोन आला?
हॅलो रत्ना, हा बोला की. तुझी ती भाची लाईच हुशार निघली. म्हणजे तिचा तो बलमा सत्याबरोबर दिसली आता. दोघं बी विवाह संस्थेतून बाहेर पडले एकत्र. लग्नाचा मनसुबा दिसतोय त्यांचा. हॅलो. हॅलो, कोण बोलते? अहो मी बोलतीये. मी कोण? रुपाली. रुपाली? तुम्ही नाही का माझ्या घरी आला होता त्या सत्या सुर्वेचं आणि माझं लग्न मोडलं होतं तुम्ही, त्यानंतर परत आलं होतं की घरी? अच्छा अच्छा, आलं लक्षात माझ्या. पण असं अचानक फोन का केलाय? काय प्रॉब्लेम झालाय का? नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही. तो होऊ नये म्हणूनच फोन केलाय. म्हणजे मी तयार आहे त्या सत्या सुर्वेशी लग्न करायला. काय? हो, मी तयार आहे लग्न करायला. तू काय बोलतेस तुला कळतंय ना? कुणाचा दबाव आहे म्हणून बोलत नाहीयेस ना? नाही नाही, दबाव बिबाव काही नाही. मी माझ्या मनानच सांगतेय. मी सत्या सुर्वेशी लग्न करायला तयार आहे. तेवढा निरोप द्या त्याला. मंजू, अगं बाईच्या जन्माला आल्यावर रडायलाच पाहिजे का? अगं तुझी यात काय बी चूक नाही. चूक नाही कशी म्हणतेस भारती मावशी? माझ्या स्वार्थासाठी मी तिच्या आयुष्याचा चुराडा करते. त्या सत्याच्या घरात घुसमटून जगल ती पोर. हे माहित असून बी मी तिला लगीन करायला तयार केलं. अगं पण त्या मुलीला आणि तिच्या घरच्यांना सगळी परिस्थिती माहिती आहे ना, तरी बी ती तयार झाली. कशाला उगा डोळे ओले करतेस? तुझी काय चूक आहे यात? मला तेच तर कळना झाले. ती रुपाली दबावाखाली आहे आणि हे सगळं तिच्या आई वडिलांना माहित असून बी ते कसं काय तयार झाले सत्यासोबत तिचं लगीन लावून द्यायला? मंजू, अगं पहिल्यांदा पोलिसावानी बोललीस बघ. तुझ्या बोलण्यात पॉइंट आहे. नक्कीच काहीतरी भानगड असणार आहे बघ. त्या मुलीला पसंत असलेला मुलगा तिच्या घरच्यांना पसंत नसणार आहे, नाहीतर तो सत्यापेक्षा जास्त चुकीचा असणार आहे. अगं दगडापेक्षा इट मऊ म्हणून घरचे तयार झाले असतील बघ. आणि ते काय बी असू दे, तुला टेन्शन घ्यायची काय बी गरज नाही बघ. तू काय तिला जबरदस्ती लग्नासाठी उभी करतेस वय? नाही. अगं मग कशाला इतका विचार करतेस? चल, ड्युटीचा टाइम संपला, घरी जाऊया. चल लवकर. वय वय, बरोबर आहे तुझं. एक तर समजा असाइनमेंट रात्रभर जागून आपण पूर्ण केल्यात. मग यांना काय फुकटचे मार्क द्यायचे वय? हा, बघू की कसं काय बोलतायत ते. नाही, उद्या कॉलेजमध्ये आल्यावरच बघूया. बरं ऐक की, तुला करते मी नंतर फोन. हा, ठेवते. आहे काय झालं बघ? कसल्या टेन्शन मध्ये आहेस? आमरे, मंजू असं का म्हणली असेल की आमरीला पोलिसांची नोकरी करून द्यायची नाही म्हणून? नाही म्हणजे तिला ह्या नोकरीत कसला त्रास असेल का कसली अडचण असेल? काय लपवत असेल ती आपल्यापासून? आहे खरं सांगू, दीदी असं बोलल्यापासून मला बी टेन्शन आले ग. पण तू नको काळजी करूस. तिचा मूड बघू आणि बोलू आपण तिच्यास. काय झालं? काय बोलत होता? काय नाही, तुझीच वाट बघत होतो. हा, आमरीला आता मी तेच म्हणलं तुला फोन लाव म्हणून. नाही, काहीतरी बोलत होता तुम्ही. सांगा काय ते? अगं काय नाही. आता सांगता का बऱ्या बोलानं? ते तू म्हणली होतीस ना की आमरीला पोलिसांची नोकरी करून द्यायची नाही म्हणून. अगं नक्की काय झालंय तीच कळना मला. म्हणून वाईच काळजी वाटत होती ग.
अगं मी त्या मम्मी साहेबांवर कारवाई केली होती ना, म्हणून तसं म्हणत होते. काय? होय. आणि आता हे प्रकरण बी शांत झालं. माझ्या ऍक्शनवर मोठ्या साहेबांनी बी कौतुक केले माझं. आता जाधव साहेबांपासून समद्यांनीच एवढा सपोर्ट दिलाय तेव्हा कसलीच काळजी नाही. तेव्हा तुम्ही बी रिलॅक्स व्हा. हा, आणि एक गुड न्यूज आहे. ती पोरगी होती बघ, माझ्या सांगण्यावरनं जिनं त्या पोराशी लगीन मोडलं होतं, ती आता त्याच्याशी लग्नाला तयार झाली. पण अशी कशी रेडी झाली ती पोरगी? ते नाही माहित मला, पण तो आता माझ्या मागे लागणार नाही. सुटका झाली माझी. आपल्या डोक्यावरचं ओझं कमी होईल बघ आता. म्हणजे आता तू त्या डीजे वांग्याबरोबर लगीन करायला हो म्हणणार आहेस ना? बरोबर ना? म्हणजे एक ताण कमी करायचा आणि डबल ताण दुसऱ्या डोक्यावर घ्यायचा. वय ते जाऊ दे, एकदा त्याचं लगीन तर होऊ दे. एकदा का डोक्यावर अक्षदा पडल्या ना की कसलीच अडकाटी नाही.